महानगरपालिकेच्या निवडणुकांमध्ये जे आपण बघितलं ना, हे होत असताना सुप्रीम कोर्टाने जिल्हा परिषदेच्या निवडणुका घ्यायला सांगितलं. तर आपण नगरपालिकेच्या बघितल्या, ग्रामपंचायतच्या बघितल्या, पंचायत समिती, महानगरपालिकेचे निकाल आपल्याला 16 तारखेला कळतील. त्याच्यातून आपल्याला पॉवर स्ट्रक्चर किती तयार झालं आहे, कसं झालेलं आहे. आता जिल्हा परिषद आहे. आता जिल्हा परिषदच्या निवडणुकांचं वैशिष्ट्य असं आहे की भाजप आणि काँग्रेस हे तसे कार्यकर्ता असलेले लोक आहेत. काँग्रेसचे कार्यकर्ते ग्रामीण भागात जास्त आहेत आणि त्यांचं डायनामिक्स तिथे जास्त चालतं. परत शिंदे जास्त ग्रामीणमध्ये नाही आहेत, म्हणजे त्यांचे काही सेक्शन्स आहेत. पण अजित पवार आणि पवार फॅमिली ग्रामीणमध्ये खूप स्ट्रॉंग आहे. म्हणजे त्यांना तिथे त्यांचं रूट पक्क आहे. त्यांचं काँग्रेसचं पण आहे आणि भाजपचं पण आहे. त्याच्यामुळे ही लढाई आता पुढच्या टप्प्यावर जाईल. आणि त्यामुळे काय होणार आहे की आत्ता मी जसं अगोदरच्या व्हिडिओत म्हटलं की अजित पवारांना वेगळं होणं हेच त्यांना ताकद देणारं ठरणार आहे. म्हणजे मी काय सजेस्ट करत नाही आहे, मी फक्त सांगतो आहे की हे म्हणजे अजित पवार जेव्हा पहिल्यांदा भाजपसोबत गेले तेव्हा ते मी अगोदर प्रेडिक्ट केलं होतं. ते चालणार नाही फार काळ, तेही प्रेडिक्ट केलं होतं. ते भाजपमध्ये सोबत जाणार ते प्रेडिक्ट केलं होतं, म्हणजे 2023 जुलैमध्ये. तर याच्यावर माझं असेसमेंट 80-90% अजित पवारांबद्दल अचूक आलेलं आहे. तर त्यांना जिल्हा परिषदमध्ये त्यांना स्वतंत्र लढावंच लागेल. म्हणजे पवार एकत्र येणार आणि मग ते भाजपला, कारण त्यांना आत्ता पुढचं टार्गेट आहे त्यांना की फडणवीसांना सत्तेवरून घालवणं, भाजपला सत्तेवरून घालवणं महाराष्ट्रामध्ये. आणि ह्याच्यातला असा विषय ना की आत्ता काय झालं आहे माहिती का की भाजपने जी काही एक फ्रेम ठेवली होती अजित पवारांसाठी, शरद पवारांसाठी किंवा त्यांच्या लोकांसाठी, ईडी, CBI, इन्कम टॅक्स आणि बाकीच्या गोष्टी काही वगैरे, त्याचा आता फार परिणाम होणार नाही. आता याची 2 कारणं मी तुम्हाला सांगतो. एक तर काय माहिती का, आता जसं कोणी जेलवर टाकलं ना तर ते लोक लढतील रस्त्यावर. आणि दुसरं असं की जेलवर जायला लोक तयार आहेत. ह्याचं आणखी एक दुसरं तुम्हाला मी कारण सांगतो की बहुतेकांनी आपापले बऱ्याचशा गोष्टी सेट करून घेतलेल्या आहेत सत्तेमध्ये असताना भाजपसोबत. मग उद्या त्यांच्यावर कारवाई केली तर भाजपला उत्तर द्यावं लागेल की बाबा तुम्ही ही कारवाई तेव्हा का नाही केली. तर परत इमेजचा प्रश्न येईल, त्याला फार सिरियस डॅमेज होईल. आणि हा प्रोपगंडा सोशल मीडिया वगैरे सगळीकडे फार जोरात चालेल. आणि आत्ता भाजपकडे सोशल मीडिया, अल्गोरिदम, डेटा जे होतं ना त्याच्यावर विरोधकांनी फार मोठ्या प्रमाणावर एक स्किल डेव्हलप केलेलं आहे. म्हणजे ते भाजपच्या तोडीचं अल्गोरिदम वापरत आहेत, भाजपच्या तोडीचं नॅरेटिव्ह तयार करत आहेत. तसे यूट्यूबवर, सोशल मीडियावर पोस्ट वगैरे सगळे यायला लागलेले आहेत. त्यामुळे आता ह्याच्यावर एक हाती नियंत्रण भाजपचं राहिलेलं नाही. म्हणजे सायबर डोमेनमध्ये जे सायबर पॉलिटिक्स म्हणतो मी त्याला, त्याच्यात पण राहिलेलं नाही. त्यामुळे जमिनीपासून सायबरपर्यंत भाजपला कसं बागे हटवायचं याची तयारी चाललेली आहे. आणि जिल्हा परिषदमध्ये तर तो क्लायमॅक्स येईल आता हा, आणि अँटी क्लायमॅक्स.